lecture number 2 of 11 CS1 chapter 1 number system. आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन 1.1 बायनरी नंबर सिस्टीम, ॲडव्हांटेजेस ऑफ बायनरी कोड, रॅडिक्स व्हॅल्यू, बायनरी काउंटिंग आणि 1.2 बायनरी टू डेसिमल कन्वर्जन हे सगळं शिकलो. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स होमवर्कला सुद्धा दिले होते जे की हे आहेत आणि मी तुम्हाला हे सुद्धा म्हटले होते की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये या क्वेश्चनचं सोल्युशन देईल आणि तुम्हाला अजून एक मेथड सांगेल ज्याच्याने सुद्धा तुम्ही बायनरी टू डेसिमल किंवा कुठलंही कन्वर्जन करू शकता. सो आपण पहिले या क्वेश्चनचं सोल्युशन बघू. सो हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना तो मी आपल्या ज्या टेक्स्टबुकमध्ये मेथड आहे ना ही वाली त्या मेथडने सॉल्व्ह केला आहे जेणेकरून तुम्हाला समजावं लवकर. आणि पहिले ना तुम्ही सगळेजण तुम्ही जे सॉल्व्ह केलेत ना क्वेश्चन ते कुठल्याही मेथडने असो तर त्या बॉक्समध्ये जे आन्सर आले ते प्रत्येक क्वेश्चनचं बरोबर आलं आहे का तुमचं हे चेक करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे बाकीच्या क्वेश्चन्सला जी मी मेथड वापरली आहे ती समजवते आणि मला तुम्हाला एखादा क्वेश्चन असा पण सॉल्व्ह करून दाखवायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे समजेल. जे मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की तुम्ही या बायनरी नंबरवरून जसा हा डेसिमल नंबर काढला आहे तसंच डेसिमल नंबरवरून बायनरी नंबर काढू शकतात. हे मी या क्वेश्चनचं एकदा पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवेल मग आपण पुढच्या टॉपिककडे जायला मोकळे. सो एकदा पुढचा टॉपिक कुठला आहे ते पण चेक करू आपण. डेसिमल टू बायनरी तोच टॉपिक आहे पण फक्त मी एकदा याच्यावरून तुम्हाला दाखवून देईल जेणेकरून तुम्हाला पटकन आयडिया येईल आणि जेव्हा मी हा टॉपिक इथे हे सगळं समजवेल ना तुम्हाला तेव्हा जास्त लवकर समजेल. आय होप की तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर बरोबर आले असतील. सो आपण आता स्टार्ट करू. मी एकदा तुम्हाला दाखवते करून की कसं काय होतं. सो फर्स्ट आपण पहिले हा क्वेश्चन समजून घेऊ की इथे मी नक्की केलं काय. तर आपण जर आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाहिलं ना एक सेकंड. सो इथे काय केलं आहे जर तुम्हाला नीट समजलं असेल त्या दिवशी तर जो फर्स्ट आपल्याला नंबर दिला आहे बायनरी नंबर तो लिहून घेतला. नंतर त्याच्या खाली जी त्याची व्हॅल्यू असेल इंटू 2 to the power 1 2 to the power 2 ने जशी याची 2 to the power 0 ची व्हॅल्यू काय 1 पर याला 2 to the power याची व्हॅल्यू काय 1 आहे ना मग याची 2 to the power 1 ची पावर काय आहे 2. हे मी त्या दिवशी तुम्हाला समजवलं होतं. मग इथून या व्हॅल्यूज इथे येतात. मग तेच हे असं कन्फ्युजन होतं ना की नक्की आपल्याला कुठली व्हॅल्यू घ्यायची किंवा एक्झामच्या टायमाला आपल्याकडे हा टेबल समोर नाही आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2 to the power 1 ची व्हॅल्यू काय 2 to the power 2 ची व्हॅल्यू काय. त्याच्यासाठी तुम्ही असंही करू शकता की पहिले तुम्ही बायनरी नंबर सगळे लिहिले मध्ये त्यांच्या मल्टिप्लिकेशनची साईन टाकली खाली त्याच्या लिहिलं की 2 to the power 0 2 to the power 1 2 to the power 2. याच्याने आपल्याला हे क्लिअर राहतं की 1ला आपल्याला 2 to the power 0 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 1 परत सेकंड 1ला पण 2 to the power 1 ने 0ला 2 to the power 2 ने. याच्याने आपल्याला एक क्लिअर आयडिया राहतो की आपल्याला नक्की करायचं काय. त्याच्यानंतर काय सोपं 2 to the power 0 ची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला माहिती 1 आहे. 1 into 1 काय असतं 1. 2 to the power 1 ची व्हॅल्यू काय 2. 2 into 1 1. 2 to the power 2 ची व्हॅल्यू काय 8. सॉरी 4 मिसकन्फ्यूज झाले. हां 2 to the power 2 ची व्हॅल्यू आहे 4 पण 4 into 0 काय असतं 0 म्हणून खाली याला 0. 2 to the power 3 ची व्हॅल्यू काय 8. 8 into 0 काय येईल 0. 2 to the power 4 ची व्हॅल्यू 16. 16 into 1 16. 2 to the power 5 ची व्हॅल्यू 32. 32 into 1 32. मग आपण मध्ये ॲडिशनची साईन टाकायची कारण आपल्याला ते दाखवावं लागतं की हे नंबर वेगवेगळे आहेत. जर तुम्ही डायरेक्ट लिहिलं ना तर सरळ तिथं क्रॉस येईल कारण तुमचं सेपरेशन दिसत नाही आहे. इथे पण त्यांनी काय केलं इथे पण त्यांनी ॲडिशनची साईन दिलेलं आहेत. का दिलं आहे त्यांचं सेपरेशन दाखवावं लागतं आपल्याला. आणि इथे तुम्ही ॲडिशनची साईन चुकूनही नाही देऊ शकत. इथे नाहीच द्यायची. इथे मल्टिप्लिकेशनची साईन यायला पाहिजे. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं आहे आणि यांच्यामध्ये ॲडिशन होतं आहे. यांच्या नंतर लास्टला तुम्हाला 32 + 16 + 2 + 1 केलं
आन्सर काय आलं 51. आन्सर इथे 51. सो ही एक मेथड आहे. हे सगळीकडे तेच केलेलं आहे. मी एकदा तुम्हाला डेसिमलवालं सांगते परत याच मेथडने. सो डेसिमलमध्ये पण हा मोठा आहे, हा थोडा छोटा आहे म्हणून हा घेते. डेसिमलमध्ये पण सेम करायचं आहे. पहिले बायनरी नंबर पूर्ण लिहिला, डेसिमल साईन द्यायचा आहे. तो नाही दिला तरी तुमचा मार्क्स कापला जाऊ शकतो. आता एवढं लक्षात ठेवा, डेसिमलच्या इकडे 2 to the power -1, 2 to the power -2 येईल आणि इकडे 2 to the power 0, 1, 2 असं जाईल. हे आपल्याला लक्षात आहे. इथे आपला डेसिमल साईन आहे, इथे ॲडिशन आहे कारण की लास्टला इकडे ॲडिशन होते. यांच्यामध्ये सगळीकडे मल्टिप्लिकेशनची साईन. आता 2 to the power 0 ची व्हॅल्यू काय 1, 1 × 1 1. 2 to the power 1 ची व्हॅल्यू 2, 2 × 1 2. 2 to the power 2 ची व्हॅल्यू 4, 4 × 0 0. 2 to the power 3 ची व्हॅल्यू 8, 8 × 0 0. 2 to the power 4 ची व्हॅल्यू 16, 16 × 1 16. 2 to the power 5 ची व्हॅल्यू 32, 32 × 1 32. तेच इकडे काय येईल, 2 to the power -1 ची व्हॅल्यू काय होती 0.5. मग 0.5 आला. 2 to the power -2 ची 0.25, 0.25 इथे इंटू 1 केला तर 0.25. ते 2 to the power -3 ची व्हॅल्यू काय होती 0.125. 0.125 × 0 जर केलं तर त्याची व्हॅल्यू येते 0. परत 2 to the power -4 ची व्हॅल्यू काय येईल 0.0625. तोच इंटू केला तर 0.0625 आपण इथे लिहिलं. असंच हे पुढे जर तुम्हाला नंबर दिला तर ते पण येईल. पण जास्त मोठे नंबर नाही देत डेसिमलमध्ये पण नाही आणि नॉर्मलमध्ये पण देत नाही एक्झाममध्ये, कारण की तेवढं जास्त अवघड होतं म्हणून. आता यांच्या सगळ्यांची टोटल काय ते 51. तेच इकडच्या सगळ्यांची ॲडिशन काय ते 0.8125. ही इथल्या ॲडिशनची साईन आहे म्हणून हे पहिले आपल्याला शो केलं. त्याच्यानंतर यांना डेसिमल पॉईंट देऊन जॉईन केलं आणि हे जे लास्टचा आपण बॉक्समध्ये लिहितो, सॉरी हे आता मी एका हाडने वाकडत जाणार आहे तर ते. मग आता आपल्याला कळलं की 110011.1101 बायनरी नंबरची व्हॅल्यू डेसिमलमध्ये आहे 51.8125. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. सो आपण आता तुम्हाला मला हे करून दाखवायचं होतं की या नंबरवरून हे नंबर येतं की नाही हे प्रूफ करून दाखवत होतं. सो तुम्हाला मी हा क्वेश्चन समजवलाच आहे, तर आपण काय करू याच क्वेश्चनचं करू की 51 हा जो डेसिमल नंबर आहे त्याचा बायनरी नंबर हा येतो का. सो मी इथे बायनरी टू डेसिमल आणि डेसिमल टू बायनरी या नंबरचं लिहून घेतलं आहे, कारण की मी जर व्हिडिओमध्ये लिहित बसले ना तर कारण की मी एका हातात फोन पकडते ना, सो माझं हँडरायटिंग खूप खराब येतं. सो मी पहिलेच लिहून घेतलं आहे. तर इथे बघा तुम्ही, हे तर मी तुम्हाला आधीच समजवलं की इंटू करून 51 कसं आलं. आता आपण बघू डेसिमल टू बायनरीमध्ये हा 110011 आला आहे आपला, हा कसा आला. सो इथे कसं असतं हे बघा, 51 हा जो आपला नंबर आहे त्याला डिवाइड बाय 2 का, बायनरी नंबरचा रॅडिक्स नंबर काय आहे 2 आहे म्हणून 51 डिवाइड बाय 2. इथे डायरेक्ट 25 लिहिलेलं आहे. इथे म्हणजे काय की तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता किंवा पॉईंटमध्ये पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर डायरेक्ट प्रॉपर नंबरच लिहिला ना पॉईंट न लिहिता ते जास्त फायदा देतील, कारण की तुमचं कन्फ्युजन होतं कुठे फ्रॅक्शनवाल्या क्वेश्चनमध्ये. जेव्हा फ्रॅक्शनवाले क्वेश्चन येतात मग तुम्ही जर इथे पॉईंट देऊन काही नंबर लिहिलेला असेल तर तुम्हाला तेव्हा लक्षात नाही येत आणि चुका होऊ शकतात. म्हणून डायरेक्ट नंबर लिहिणं मी प्रेफरन्स देईल तुम्हाला. सो मी पण तेच केलं आहे. तर याच्यात कसं असतं 51 डिवाइड बाय 2, 51 डिवाइड बाय 2 काय येईल 25.5 येतं. मग मी इथे फक्त 0.5 नाही लिहिलं, 25 लिहिलं. मग हा नंबर एक प्रॉपर नंबर जर डिव्हिजनमध्ये आलेला नाही आहे म्हणून याची व्हॅल्यू काय आली 1. 25 डिवाइड बाय 2 काय येतं 12.5. हा पण प्रॉपर नंबर नाही आहे, 12.5 आहे म्हणून व्हॅल्यू 1. तेच हा जर 12 इकडे जाताना प्रॉपर नंबरच घ्यावा लागतो, इथे आपण पॉईंटमध्ये घेत नाही. म्हणून मी तुम्हाला या लाईनीला सांगितलं की तुम्ही डायरेक्ट नंबरच लिहा, फ्रॅक्शनमध्ये लिहू नका. मग इथे 12 डिवायडेड बाय 2, 12 डिवायडेड बाय 6 येतं.
12 डिवायडेड बाय 2 6 येतं. 6 हा प्रॉपर नंबर आहे, त्यामुळे याचं काय येईल इथे 0 येईल. आणि हे काय आहेत, हे साईडचे जे आहेत ना, हा जो आपला आन्सर आहे ना, हा हे येते, ह्या व्हॅल्यू आहेत त्या. मग ते 6 डिवायडेड बाय 2 काय येतं 3 येतं, प्रॉपर नंबर आहे म्हणून 0. तेच 3 डिवायडेड बाय 2 जर केलं तर 2.5 येईल, नॉर्मल सिंगल नंबर नाही आहेत म्हणून 1. आणि लास्टला एक एक्स्ट्रा 1 आपल्याला ॲड करावा लागतो. हा 1 कसला असतो, हा 1 असतो MSB म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट. आणि जेव्हा आपण हे आन्सर लिहितो ना, हे आपण कसं लिहितो मी तुम्हाला सांगते. इथून असं लिहित जातो, म्हणजे हा 1 येईल, मग हा 1 येईल, 0 0 1 1, म्हणजे हा जो 1 आहे हा इकडचा आहे, हा 1 इकडे, मग हा 0 इकडे, मग हा 0, म्हणजे खालून वरती लिहायचं आहे, बॉटम टू अपकडे जायचं आहे आपल्याला, आणि इकडे लेफ्ट टू राईट जायचं आहे लिहिताना. हे तुम्ही असं इकडून खालून नाही येऊ शकत किंवा लिहिताना असं नाही जाऊ शकत, पूर्ण आन्सर चुकतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आणि मी हे का पहिले सांगितलं, कारण की जेव्हा तुम्ही LSB आणि MSB हे शिकणार ना, तेव्हा खूप कन्फ्युजन होतं. आता मी तुम्हाला हे सांगितलं, हा जो 1 आहे ना, हा प्रत्येक क्वेश्चनमध्ये एक्स्ट्रा 1 टाकणं हा कंपल्सरी आहे. हा असतो MSB, म्हणजे काय, मोस्ट सिग्निफिकंट बीट. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, की खालून वरती नंबरिंग जायच्या, म्हणजे लिहिताना जेव्हा आपण असं लिहितोय ना, तर ही सिक्वेन्स अशी असली पाहिजे. हे काय असतं LSB म्हणजे लीस्ट सिग्निफिकंट बीट. तर हे जेव्हा आपण टेक्स्टबुकमध्ये चालू करू ना, तेव्हा तुम्हाला नीट क्लिअर समजेल. सो आपण आता चालू करू आपला टॉपिक 1.3 डेसिमल टू बायनरी कन्वर्जन्स. Let us see now how a decimal number is converted into its binary equivalent number. Dividing the given number by 2 and taking one remainder, do this. This method of divide by 2 is known as double method. Before that, let us see what is MSB and LSB. हे आता आलं MSB आणि LSB जे मी तुम्हाला सांगितलं. MSB represents most significant bit that represents the first number in given number which has got maximum weightage. LSB means least significant bit which represents the last number which has got lowest weightage. तर हा जर आपला एखादा नंबर आहे बायनरी नंबर, तर त्याचा जो फर्स्ट नंबर असतो ना, तो असतो MSB, आणि जो लास्ट नंबर असतो तो असतो LSB. लास्ट नंबर का, त्याची लीस्ट व्हॅल्यू असते म्हणून तो लीस्ट सिग्निफिकंट बीट, आणि फर्स्ट नंबर का, तर त्याची सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते म्हणून मोस्ट सिग्निफिकंट बीट. आणि तेच मी तुम्हाला बघा या क्वेश्चनमध्ये पण सांगितलं की हा जो आपण इथे 1 ॲड करतोय तो काय आहे MSB आहे. पण हाच कशाला, हा खाली, तुम्ही म्हणणार हा खाली आहे मग हा कसं काय, कारण आपण नंबरच अशी लिहितोय, मग हा नंबर तर फर्स्टलाच येणार आहे, सगळ्यात फर्स्ट व्हॅल्यू तर या नंबरचीच आहे म्हणून तो काय MSB आहे. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं, हा लिहिला नाही तर तुमचा आन्सर चुकीचं धरलं जाईल. लेट्स स्टार्ट नाउ डबल मेथड टॉपिक. So to convert decimal number into binary number, divide the given number by 2 till you get 1 as shown in the following example. सो हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की 1 येस तोपर्यंत 2 का, कारण की बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून. आणि 1 का, हा लास्ट MSBचा 1 किंवा हा 1 येतो ना, हा पण नाही म्हटलं जाणार, MSBचाच 1, हा 1 येस तोपर्यंत आपल्याला जोही नंबर असेल, जसं इथे 29 आहे, त्याला डिवाईड करत राहायचं आहे 2ने. ओके, सो इथे बघा तुम्ही, त्यांनी काय केलं आहे 29 डिवाइड बाय 2. तर आपण 29 डिवाइड बाय 2 काय, म्हणजे 29 डिवाइड बाय 2 होत नाही, पॉईंटमध्ये आन्सर येतं. सो त्यांनी काय 2 14चा 28 येतं. 14 खाली लिहिला, 28 इकडे लिहिला, मग 29मधून 28 मायनस केला काय होतं 1 होतं, म्हणून 1 इकडे. हे तसं ही वेगळी मेथड आहे आणि मी जी केली ती वेगळी मेथड, ही पण मी तुम्हाला समजवते. आणि आधीची जी केलेली ती तर तुम्हाला कळलीच असेल असं मला वाटतं, नसेल कळली तर तुम्ही मला सांगू शकता, मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एकदा ती नीट समजावून देईल. तुम्ही कुठलीही मेथड एक्झाममध्ये यूज करू शकता, काही हे नाही आहे, तुम्हाला जी लवकर समजेल ती तुम्ही वापरू शकता.
तर मी तुम्हाला ही पण समजावून देते. सो इथे काय 29 डिवाइड बाय 2, मग 2 14चा 28 येतो. 29 मायनस 28 1 आला, इकडे 1 आला. सो इथे मग 14चा आला ना, मग 14 यांनी खाली लिहिलं. मग 14 डिवायडेड बाय 2, 14 7चा 2 7चा 14 असतो. 2 7चा 14, मग 14 मायनस 14 0 येतो. 7 खाली आला. 7 डिवायडेड बाय 2, 2 3चा 6 येतो, म्हणजे 7पेक्षा छोटा नंबर. मग 7 मायनस 6 1 आला. तेच 2 मग 7 किती 2 3चा 6 आला, म्हणून हे इकडे झालं 1 गेला. 3 खाली आला. 3 डिवायडेड बाय 2, मग काय म्हणतात 2 2चा 2 येतो. मग हा काय म्हणतात 3 डिवायडेड बाय 2 काय केला, 3मधून मायनस 2 केला, इकडे 1 आला. आणि जो मी लास्ट तुम्हाला सांगितला होता MSBचा 1 आपल्याला जो एक्स्ट्रा 1 ॲड करायचा असतो तो. मग हे नंबर कसा लिहिला गेला, पहिले हा 1 आला, मग हा 1, मग हा 1, मग 0, मग 1. म्हणजे हे नंबर असे लिहित जायचं आहे. आणि हा नंबर ते सगळ्यात फर्स्टवाला. ही बीट आहे मोस्ट सिग्निफिकंट बीट, आणि हा 1 आहे लीस्ट सिग्निफिकंट बीट. आय होप तुम्हाला समजलं असेल. हे तेच आहे, जसं आपण काय म्हणतात बायनरी टू डेसिमल करताना जे आन्सर आले ते डेसिमल टू बायनरीने काढू शकतो ना, तेच हे आपण डेसिमल टू बायनरी केलं. मग आता आपण रिव्हर्स मेथडने हे आन्सर बरोबर आहे का 29 येतो का हे चेक करू शकतो. हे सगळे बायनरी नंबर लिहिले. बायनरी नंबरच्या जे टेबलमध्ये 2 × 2 टू द पॉवर 0, 2 टू द पॉवर 1 ह्यांच्या व्हॅल्यूज अशा सिक्वेन्समध्ये लिहिल्या. त्यांचं ॲडिशन करून आन्सर काय आलं 29. म्हणजे तुमचं हे आन्सर बरोबर आहे, हे प्रूव्ह झालं. आणि हे पुढे पण ह्या सगळ्या क्वेश्चनमध्ये तीच मेथड सॉल्व्ह केली. फक्त आता काय केलं आहे, त्यांनी मध्ये एक लाईन मारली. आता इथं आपल्याला 35चा काढायचा आहे. मग 35 डिवायडेड बाय 2 केलं आहे. 35 डिवायडेड बाय 2 काय आलं त्यांचं 17 आलं. पण 17 हे प्रॉपर नाही आहे, ते पॉईंटमध्ये काहीतरी आन्सर येतं, म्हणून इकडे 1 आलेला आहे. 1 हा कधी येतो की आपण एखादा नंबर जो पॉईंटमध्ये येतो आहे किंवा पुढे मागे छोटा जेव्हा इथे येतो आहे बघा, इथे 14 आहे म्हणजे टोटल मायनस झालं म्हणून 0, पण इथे 29 28 येतो आहे. इथे एक याचा डिफरन्स आहे म्हणून 1. एक तर पॉईंट डिफरन्स किंवा पूर्ण एखाद्या डिजिटमध्ये डिफरन्स असेल तर 1 येतो, आणि पूर्ण सेम नंबर आले असतील डिव्हिजन करून तर 0 येतो. मग तसंच हे यांनी डिवाइड करत गेले तर इथे बघा 1 1 आणि इथे 3 0 आले. मग लिहिताना इकडे MSBचा 1 पहिले लिहिला, मग हे 3 0 लिहिले, आणि मग हे 2 1 लिहिले. पण मला तरी वाटतं हे खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं, कारण तुम्हाला हे सगळं पण नीट लिहावं लागतं, आणि हे पण परत हे इकडे. यापेक्षा जी मी तुम्हाला आधी मेथड सांगितली ना, तुम्ही ती प्रेफर करा असं मी म्हणेन. ही मेथड मी एकदा तुम्हाला नीट पेपरवर सॉल्व्ह करून दाखवते एक एक, म्हणजे तुम्हाला नीट समजेल. कारण की इथे मी किती तुम्हाला समजवायचं ट्राय केलं ना, तुम्हाला एकदम प्रॉपर समजणार नाही. आणि याच्यात पण ना, हे जर तुम्हाला डायरेक्ट येत असेल ना की याच्यातच व्हॅल्यू टाकून आन्सर काढता येते, तर हे नाही लिहिलं तरी चालेल. हे बघा तुम्ही बाकीच्या क्वेश्चन्समध्ये नाही लिहिले. जसं तुम्हाला सोपं वाटलं ना, तुम्हाला लिहायचं आहे लिहा, नाही कोणीच काय विचारणार. त्यांना फक्त तुमच्या या आन्सरशी मतलब आहे, हे आहे का चेक. कारण जे तुमचे पेपर चेकिंग करणारे जे असतील ना टीचर, ते कधीच तुमची मेथड वगैरे तुम्ही कुठली मेथड वापरून आन्सर काढलं हे चेकच नाही करणार. ते फक्त एवढं बघणार की तुमचं लास्टचा आन्सर बरोबर आहे की नाही. जो टेक्स्टबुकमध्ये 3rd क्वेश्चन आहे ना डेसिमल टू बायनरीचा, तो मी इथे लिहून घेतला आहे जेणेकरून मला तो तुम्हाला नीट समजवता येईल. सो तिथे काय आहे ना 102 याचा या नंबरचा डेसिमल टू बायनरी करायचा आहे. मग 102 डिवायडेड बाय 2 जर केलं ना तर आन्सर काय येतं 51. म्हणजे 51 × 2 जर केलं तुम्ही तर त्याचा आन्सर काय येईल 102. हे बघा 51 × 2 जर केला 2 1 चा 2 2 1 चा 2 आणि 2 5 चा 10 102. मग तेच मग हा 51 कुठे जाईल इकडे खाली जाईल. हे सांगायचं राहिलं. 102 डिवायडेड बाय 2 त्याचा आन्सर आलं 51. त्यामुळे हा 51 इकडे खाली गेला, आणि हे दोन्ही काय आले प्रॉपर डिव्हिजन झालं आहे या नंबरचा. 102चं प्रॉपर डिव्हिजन झालं आहे आणि आन्सर 51 आले. त्यामुळे इकडे काय नंबर आला 0.
तेच जर 51 डिवायडेड बाय 2 करायचं म्हटलं ना तर आन्सर हे पॉईंटमध्ये येतं 25.5 असा आन्सर येईल. म्हणून मग आपल्याला पॉईंटमध्ये आन्सर चालत नाही, आपल्याला एक सिंगल नंबरच लागतो. मग जर आपण 51च्या जागी जर 50 घेतला ना, 50 डिवायडेड बाय 2 तर आन्सर काय येईल 25, जो की हा आपला इथला नंबर आहे, प्रॉपर नंबर येतो. पण मग इथे आपल्याला हा नंबर चेंज करावा लागला. 51 मायनस 50 झाला इथे, की एक नंबर मायनस झाला, म्हणून इथे काय आला 1 आला. मग त्याच्यानंतर हा 25 इथे खाली गेला. 25 डिवायडेड बाय 2 पण नाही, खाली जर इकडं यायचं म्हटलं ना तर 12.5 समथिंग काहीतरी येतं. मग त्याच्यामुळे हा पण प्रॉपर इथं खाली डिव्हिजन नंबर नाही येणार, इथे पॉईंट घ्यावा लागेल. म्हणून याच्यातून पण एक मायनस जर आपण केला 24, मग इथे जर आपण 24 डिवायडेड बाय 2 केलं ना तर प्रॉपर आन्सर येतं 12. मग हा 12 खाली गेला, मग 25 मायनस 24 आन्सर काय येईल 1 येईल. मग तेच जर 12 डिवायडेड बाय 2 करायचं म्हटलं तर आन्सर येते प्रॉपर 6. प्रॉपर डिजिट येतो आहे, जसं इथे 51 आला होता म्हणून 0 आला. प्रॉपर म्हणजे 102 डिवायडेड बाय 2 केलं, 51 आला, 102 मायनस 102 0 होऊन गेलं तिथेच. तसंच इथे 6 आला, मग 6 मायनस 6 काय होतं 0 होतं. आपल्याला इथे काहीच नंबर चेंज करायची गरज नाही पडली, कारण तो आन्सरच बरोबर आला. तेच जर आपण खाली इकडे 6 घेतलं, 6 डिवायडेड बाय 2 काय येतं 3 येतं. हा 3 इकडे खाली आला, हा पण प्रॉपर नंबर आला. पण तेच याच्यामध्ये मायनस करताना काय होतं आहे 3 मायनस 6 इकडे तर 0 गेला, हा इकडे डिवाइड करून खाली 3 आणला आपण, 3 इथे नंबर आहे म्हणून. पण तेच याच्यामध्ये जेव्हा 3 मायनस 2 करतो किंवा 3 डिवायडेड बाय 2 करतो तर याचा आन्सर 2 पॉईंट समथिंग काहीतरी येतं, 1 पॉईंट समथिंग काहीतरी असंच काहीतरी येतं. मग हा पण काय प्रॉपर आपल्याला आन्सर देत नाही, म्हणून याचा आपण नंबर काय घेतो 1 घेतो. आणि हा खालचा 1 तर MSBचा असतोच आपला. मग याचं 1100 हे याचं असं आन्सर येतं. आणि हेच तुम्ही रिव्हर्स मेथडने म्हणजे हे नंबर टाकून खाली हे आन्सर येतं की नाही हे पण चेक करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. पण हे खूप कन्फ्युजन करतं की कुठला नंबर कुठे जातो आहे, हा नंबर इथे जाऊन मायनस बरोबर होतं आहे का. जर तुम्हाला हे बरोबर सोपं वाटलं तर तुम्ही हे वापरू शकता, किंवा मी तुम्हाला स्टार्टिंगलाच एक दुसरी मेथड पण सांगितली डायरेक्ट डिव्हिजनची, तीही तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट टॉपिक फ्रॅक्शनल नंबर्स. टू कन्वर्ट अ फ्रॅक्शनल नंबर इनटू डेसिमल मल्टिप्लाय ईच बीट by 2 and take integer value out as shown in the following example. In this example, integers can be converted by double method not shown. Refer the above example. So इथे ना म्हणजे इथे तसं तर हे आपल्याला 88.625 इंटू बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 88चं मागे दिलेलं आहे का, एक मिनिट. सो हे बघा 88चं 101100 म्हणजे 000 हे 88चं फक्त आहे हे. आणि त्यांनी आपल्याला फक्त आता पॉईंट नंतरचं काय आन्सर येतं ते कसं काढायचं हे दाखवलं इथे, हे मी समजवते. त्याच्यानंतर हा पूर्णच क्वेश्चन मी मागे तुम्हाला एकदा नीट समजवून देते वाटल्यास. सो हे बघा इथे त्यांनी पहिले काय घेतलं 625 इंटू 2 केलं त्यांनी, तर त्यांचा आन्सर काय आला 1.25. मग हा इकडचा जो 1 आहे तो कुठे गेला, इकडे गेला. त्याच्यानंतर पॉईंट नंतर काय राहिलं 25 राहिला. सो 25 इंटू 2 काय केलं 0.5. पॉईंटच्या आधी काय आलं 0 कुठे गेला, इकडे गेला. तेच 5 इंटू 2, हा 5 कुठला पॉईंट नंतरचा 5 इंटू 2 1.0, इकडं हा 1 गेला. आणि इथले नंबरच संपले. आता 0ला कुठे आपण डिवाइड करणार 0 इंटू 2, त्यामुळे याचा आन्सर काय आला 101. आपण आणि एवढं लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये अशी लिहितो जे डेसिमलचे नंबर आहेत ना, मागे कसं आपण जे डेसिमलच्या पुढचे नंबर होते त्यांना लिहिताना खालून वरती जात होतो, यांना वरतून खाली येतं म्हणजे 101 लिहिणार.
तसेच इथे काय 0 1 1, मग आपण लिहिलं कसं 0 1 1, इथे वरतून खाली यायचं असतं. इथे पण त्याच आहे. पॉईंट नंतर काय 375 इंटू 2 केलं 0.75 आलं. 0 इकडे गेला, 75 खाली आला. 75 इंटू 2.75 0.75 इंटू 2 केलं 1.50 आलं. हा 1 इकडे गेला, 0.50 खाली आलं. 50 म्हणजे 0 लिहिला नाही लिहिला. पॉईंट नंतर एवढी काय व्हॅल्यू नसते ना, तुम्ही लिहू शकता इथे वाटल्यास, तुम्हाला जर वाटलं ना तर 0.50 लिहू शकता. 0.50 इंटू 2 इकडे 0 वाढेल फक्त. 0.50 इंटू 2 1.0, 1 इकडे गेला, 0ला काय करणार म्हणून तेच आन्सर आलं 0 1 1. एकदा मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चन एक नीट सॉल्व करून दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल. एक सेकंड. सो हा मी लिहून घेतला. तर इथे बघा आपल्याला 88.625चा डेसिमल टू बायनरी करायचा आहे. तर इथे काय पहिले मी 88चा आपण डिव्हिजनच्या याच्याने काढतो, पॉईंटवाला मल्टिप्लिकेशनच्या याच्याने काढतो, म्हणून हे आपण असं वेगवेगळं लिहिलं. सो 88 डिवाइड बाय 2 जेव्हा होईल, 88 डिवाइड बाय 2 जेव्हा होईल तर आन्सर काय येईल 44. म्हणजे 44 2चा 88. मग 44 हा प्रॉपर नंबर येतोय. 44 खाली गेला, 88 मायनस 88 काय झालं 0 आला. तेच 44 डिवाइड बाय 2 जर केलं तर आन्सर येईल 22. 22 2चा 44. मग आपला इथे 44 मायनस 44 प्रॉपर आन्सर आला. आन्सर इकडं काय आलं 0. तेच 22 डिवायडेड बाय 2 जर केलं तर आन्सर येईल 11. 11 2चा 22. हा प्रॉपर आला म्हणून 22 मायनस 22 इकडे 0 गेला. पण तेच जर आपण 11 डिवायडेड बाय 2 जर केलं तर तो प्रॉपर आन्सर नाही येणार, ते 10 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. मग त्यामुळे आपण त्याला प्रॉपर नंबर हा 10 घेऊ शकतो. मग 11 मायनस 10 जर केलं, म्हणजे हा नंबर इकडे 10 घेऊ शकतो प्रॉपर, जेणेकरून हा 10 डिवायडेड बाय 2 होईल आणि इकडे आन्सर येईल 5. 5 2चा 10. 5 2चा 10. मग हा आपण चेंज केला आहे त्यामुळे इकडे काय आलं 1. मग तेच 5 डिवायडेड बाय 2 हे पण प्रॉपर नाही येणार. 2 का 4 पॉईंट समथिंग काहीतरी येईल, 2 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. मग त्याला आपल्याला प्रॉपर करण्यासाठी आपण इकडे 4 डिवायडेड बाय 2 करू शकतो. 5 मायनस 1 1, 5 मायनस 4 1 इकडे गेला, 4 डिवायडेड बाय 2 झालं 2. 2 डिवायडेड बाय 2 जर करायचं म्हटलं, हा 2 इकडे आला तर आन्सर येतं 1. मग 2 डिवायडेड बाय 2 प्रॉपर याच्यात जाईल, याचा आन्सर येईल 0. मग हा 2 मायनस 2 झालं 0 आणि खाली MSBचा 1. मग हे तर आपला 1 0 1 1 आणि 0 0 हे इकडं आलं. मग त्याच्यानंतर पॉईंटला आपल्याला 625चं करायचं आहे. मग 625 इंटू 2 1.25. हे मी तुम्हाला सांगितलं की हा 1 इकडे जाईल, 0.25 खाली येईल. 25 इंटू 2 0.2, 0 तिकडे जाईल, 0.5 खाली येईल आणि 0.5 इंटू 2 1.0, 1 इकडे जाईल, 0ने मल्टिप्लाय होऊन काहीच उरत नाही, म्हणून आन्सर आपलं लास्टच्या पॉईंटला 0.1. पण याचं लिहिताना खालून वरती जातो आणि ह्याचं लिहिताना वरतून खाली येतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं. सो हा जो सेकंड क्वेश्चन आहे ना, तो मी कशी माझ्या स्कूलमध्ये सॉल्व करायचे माझ्या एक्झाममध्ये त्या मेथडने लिहिला आहे. कारण मला पण हे जे आपण करतो मायनसचं वगैरे खूप कन्फ्युजन व्हायचं, त्यामुळे मी सिम्पल याच्यात लिहायचे जेणेकरून मला काही कन्फ्युजन नको आणि माझा एकही मार्क्स कुठे सुटायला नको. सो मी ही पण तुम्हाला एक्सप्लेन करते. सो आपला सेकंड क्वेश्चन काय 69.375. इथे 69, इथे 0.375चं घेतलं. मग आता इथे बघा 69 डिवायडेड बाय 2. 69 डिवायडेड बाय 2 हे काय येतं 34.5 असा आन्सर येतं त्याचं. पण आपल्याला इथे तर सिंगल डिजिटच हवा, मग मी सरळ 34 घेईल. 0.5च्या जागी इकडे काय दिली याला, इथे 1ची व्हॅल्यू देईल. मग 34 डिवायडेड बाय 2 हे 17 येतं, त्यामुळे इथे हा सिंगल नंबर डिजिट आला, काही डेसिमल वगैरे नाही आलं, त्यामुळे इकडे सरळ 0 आला. ते 17 डिवायडेड बाय 2 जर काय येतं 8.5 येईल. मग 8.5 लिहिण्यापेक्षा मी सरळ इकडे 8 लिहिला किंवा कुठलाही नंबर मायनस वगैरे न करता सरळ इकडे 8 लिहिला आणि इकडे 1 दिला.
8 डिवायडेड बाय 2 काय आलं 4 आलं, इकडे 0 गेला कारण की खाली काय आलं सिंगल नंबर आला. 4 डिवायडेड बाय 2 काय आलं 2 येतो, 4 डिवायडेड बाय 2 2 येतो, इकडे सरळ 0 जाईल कारण की सिंगल डिजिट आला. 2 डिवायडेड बाय 2 0 आला, हा MSBचा 1 आला. हे सरळ आपण नंबर लिहिले. हे खूप सोपं जातं आपल्याला आणि हे तुम्ही म्हणजे असं नाही की ही प्रोसेस फक्त फ्रॅक्शनवाल्यांना सॉल्व करू शकता. जर तुम्हाला फक्त 69 दिला असेल, 102 असेल किंवा 54 असेल, काही दिलं असेल, तुम्ही ही मेथड तिथेही वापरू शकता. आणि असं कुठेच दिलेलं नाही आहे की तुम्ही असं लिहिलं आहे म्हणून तुमचा एखादा टीचर्स मार्क्स कापतील, असं कधीच होणार नाही. तेच 375ला इंटू 2 केलं तर 0.75, हा 0 इकडे जाईल, मग 75 खाली 75.75 इंटू 2 1.50, 1 इकडे जाईल, 5 खाली आला. मी तुम्हाला बोलले की इथं तुम्ही 0 पण देऊ शकता, नसेल द्यायचा नका देऊ. 1.50 इंटू 2 जर केलं 1.0 आणि इकडे हा केला 1, इकडचा 1 इकडे गेला आणि इथे आन्सर संपलं आपलं 001. खूप सोपं आहे करणं. हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ना खूप म्हणजे कन्फ्यूज करून देतात. आपल्याला असं वाटतं किती अवघड मेथड आहेत, पण जर तुम्ही ट्राय केलं ना हे खूप सिम्पल आहेत आणि तुमचे एकही मार्क्स कुठेच जाणार नाही. सो आपला नेक्स्ट टॉपिक आहे 1.4 हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, जो की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहे. आणि आय होप जे पण मी तुम्हाला आज शिकवले ते सगळं तुम्हाला नीट समजलं असेल. जर तुम्हाला कुठलाही टॉपिक असा असेल जो नाही समजला तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो नीट आणि अजून डिटेलमध्ये समजवायचं ट्राय करेन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, तुमच्या दुसऱ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून